नाशिकच्या तपोवनामधला वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या साधूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी तपोवनामधल्या 54 एकर जागेवर वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेने झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलाय। अशातच आता करुणा मुंडेंनी तपोवनाला भेट दिली आहे। यावेळी त्यांनी वृक्षतोडीला विरोध केलाय। दरम्यान झाडं कापण्याचं पाप करू नका, नाहीतर बळी देऊ असा इशारा करुणा मुंडेंनी सरकारला दिलाय। मर्डर करण्याचा प्रयत्न करतो एक वृक्ष 50 वर्ष 100 वर्षीय वृक्ष बघा तुम्ही 100 वर्ष पूर्वीचे जे वृक्ष आहे तुम्ही ते वृक्ष कापण्याचा जरी दुष्कर्म पाप तुम्ही जरी करताय तो मी एकच बोलतोय तुम्ही एक खून करण्याचा पाप करताय आणि आम्ही पण बली देऊ याच्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.